आणि यानंतर पुढची बातमी येते नागपूरमधून। नागपुरात रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याचं पत्र पोलिसांना आलं आणि एकच खळबळ माजली। खबरदारी म्हणून एटीएसनं अनेक भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं, मात्र काहीही निष्पन्न झालं नाही। महाल भागामधल्या आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीमबाग इथलं डॉक्टर हेडगेवाड स्मृती मंदिर परिसर, नागपूर मेट्रोचे डबे अशा ठिकाणी सीझियम 137 हे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा दावा या पत्रामधून करण्यात आलेला होता। तर हे निनावी पत्र नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या कार्यालयामध्ये पोस्टद्वारे 27 एप्रिलला आलं। डीएसएस नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे। इंग्रजी भाषेमधलं हे पत्र आहे आणि टाकण्यात आलेली पूड अतिशय धोकादायक असून त्यामध्ये स्वयंसेवकांसह नागरिकांना गंभीर आजार होऊ शकतात अशी धमकी देखील देण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, तर हा केवळ खोडसाळपणा आहे की गंभीर धमकी याचाही तपास केला जातोय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी अधिक काय माहिती मिळतेय, कशा पद्धतीने हा तपास सुरू आहे? आकांक्षा, नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये 27 एप्रिल रोजी हा पत्र आलेला आहे आणि इंग्रजी भाषेच्या या पत्रामध्ये डीएसएस नावाच्या एका संघटनेचा उल्लेख करून नागपूरचे जे काही महत्त्वाचे ठिकाण आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जे 2 महत्त्वाचे ठिकाण आहेत, त्याशिवाय नागपूरचे वेगवेगळे मेट्रो स्टेशन आणि मेट्रोच्या जे काही गाड्या आहेत त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ जो आहे तो टाकण्यात आल्याची धमकी देण्यात आलेली आहे। आणि सोबतच नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, नागपूरच्या दोसर भवन चौकावर एका ठिकाणी काही डिटोनेटर सापडले होते, त्या घटनेचा उल्लेख करून ही जी देण्यात आलेली धमकी आहे याला हलक्यात घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचं सगळं लिखाण त्या पत्रामध्ये करण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी कसून सर्व ठिकाणांची तपासणी केली आहे, त्याच्यामध्ये एटीएसलाही सहभागी करून घेण्यात आलं होतं आणि कुठल्याही ठिकाणी कुठलाही असा आक्षेपार्ह पदार्थ किंवा ज्याच्यातून नागरिकांना हानी पोहोचेल असा पदार्थ कुठेही आढळून आलेला नाही। मात्र तरीही नागपूर पोलीस दक्ष आहे आणि सर्वांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठीक आहे, धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।